माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दिल्लीत हे अंत्यसंस्कार केले जातील आणि अंत्यविधी आधी पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयामध्ये ठेवलं गेलेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय। सकाळी 10 वाजल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा काँग्रेस मुख्यालयामधून निघणार आहे आणि सकाळी 11:30 वाजता दिल्लीतल्या निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। अगदी काही वेळापूर्वी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी या सगळ्यांनी अंत्यदर्शन घेतलं मनमोहन सिंग यांचं। तेव्हाचे दृश्य आपण बघतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, सध्या नेमके कोण कोण नेते आणखी तिथे उपस्थित आहेत? या ठिकाणी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, त्याचबरोबर सोनिया गांधी, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जयराम रमेश, हे सर्व नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले। विशेष बाब म्हणजे सर्वसामान्यांसह म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांसह हे सर्व बडे नेते जे आहेत ते रांगेत उभे राहून आपल्या लाडक्या नेत्यांचं अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यानंतर जर म्हणून पाहिलं आपण तर बाकी जे इतर नेते आहेत ते नेते या ठिकाणी पोहोचलेले असताना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य जे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। त्यांच्या पत्नी, त्याचबरोबर त्यांच्या तीनही मुली उपिंदर सिंग, त्यानंतर दमन सिंग, अमृत सिंग या देखील पोहोचले आहेत। त्यांचे जावई ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। स्वतः राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्नीला स्वतः रिसीव्ह केलं। त्यानंतर ज्या ठिकाणी मनमोहन सिंग यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे त्या ठिकाणी ते घेऊन गेले आणि आता या सगळ्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर माझ्या उजव्या बाजूला पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि या समोरची ज्या रांगा आहेत त्या आपल्या लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी ज्या आहेत त्या लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मनमोहन सिंग यांचा कार्यकाल हा अत्यंत आर्थिक उदारीकरणाचा कार्यकाल राहिला। 1991 पासून ते सरकारी पदावरती होते आणि त्यांच्या कार्यकालामधील सगळ्यात महत्वाच्या काही बाबी ज्या आहेत त्या 1991 पासून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी पहिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे परकीय गुंतवणुकीला दारं उघडी करून एक मनमोहन सिंग या देशामध्ये आहेत आणि त्यांनी या देशाला त्यावेळेस पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये वाचवलं। ते सगळ्यात महत्वाचं होतं। त्यानंतर जर पाहिलं तर 2004 त्या मधल्या काळामध्ये त्यांनी अनेक विद्यापीठामध्ये शिकवण्याचं काम देखील केलं। त्यानंतर जर पाहिलं तर नियोजन आयोगाच्या पदावर राहिले, त्यानंतर गव्हर्नर देखील राहिले। आजही अनेक लोक आहेत त्याच्यावरती मनमोहन सिंग यांच्या सह्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तसं वेगवेगळ्या पदावरती राहिल्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले आणि देशाला ज्या योजना दिल्या त्या योजनांच्या बळावरती सर्वसामान्य लोकांना माहितीचा अधिकारासारखा कायदा त्यांच्या कार्यकाळामध्ये करण्यात आला। हे महत्वाचे कायदे जे आहेत ते त्यांच्या कार्यकाळात झाले। अशा या महान नेत्याला अंतिम जे त्यांचं दर्शन घेण्यासाठी अंत्यदर्शन घेण्यासाठी जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी लोक जे आहेत ते रांगेत उभेच आहेत। त्याचबरोबर फक्त कार्यकर्ते नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह जे मंत्री राहिले आहेत, काँग्रेसचे बडे नेते राहिले आहेत, ते सर्व नेते जे आहेत निश्चित आणि त्याच्यामुळे आता यापुढे सुद्धा अनेक जण तिथे अंत्यदर्शनासाठी येतील यात काही शंका नाही। पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। शिवाजी, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।